नाशिक रोड पोलिसांची कारवाई। मोटारसायकल चोरट्यास अटक करून 1,30,000 रुपये किमतीच्या 3 मोटारसायकल जप्त। नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नामे दिलीप युवराज सपकाळे वय 54 वर्षे, राहणार अण्णाभाऊ साठे नगर, देवळाली गाव, नाशिक रोड यांची हिरो होंडा सिटी डॉन मोटारसायकल ही जेलरोड पाण्याची टाकी परिसरातून चोरी झाल्याबाबत जानेवारी 16 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी गोसावी हे करत आहेत। या गुन्ह्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके व तपासी अंमलदार यांना नमूद गाडी व आरोपीचा तातडीने शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते। त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकामार्फत अज्ञात आरोपीचा व चोरीस गेलेल्या वाहनाचा शोध सुरू होता। दरम्यान गुन्हे शोध पथकाचे हवालदार गोसावी यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की इसम नामे रोशन संजय बोधडे वय 23 वर्षे, राहणार अश्विनी कॉलनी सामनगाव रोड नाशिक याने वरील गुन्ह्यातील नमूद वाहन चोरी केले असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीत सदर इसमाचा शोध घेत असताना गुन्हे शोध पथकास नाशिक रोड बस स्टँड परिसरात तो फिरत असताना मिळून आल्याने त्यास चौकशी कामी ताब्यात घेऊन त्याच्याकडे नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त परिमंडळ /2 श्रीमती मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश होळके, विजय मगर, विष्णू गोसावी, सागर आखणे, गोकुळ कासार, रोहित शिंदे, असण जाडेकर, मनोहर कोळी, नाना पानसरे, यशरान पोतन, संतोष पिंगळे, रानडे अशांनी केली आहे।